नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते? बघा, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते यंत्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ॲमीटर। बघा, या एककामध्ये विद्युत प्रवाह हा मोजला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मराठी भाषा बघा साधारणपणे देवनागरी या लिपीमध्ये ती लिहिली जाते। प्रश्न क्रमांक बघा तिसरा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आले? बघा, प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेली आहेत? बघा, प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य कलम 51A या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये बघा तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, राजमहेंद्री आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत? बघा, मॅग्नीजच्या बघा खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे म्हणजे नागपूर आणि भंडारा जिल्हे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा, संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा, संगणक हे इलेक्ट्रॉनिक्स या प्रकारचे ते साधन आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला तो सिद्धांत आहे? बघा, परीक्षेमध्ये बघा पडणारा प्रश्न आहे उत्क्रांतीवाद बघा हा सिद्धांत चार्ल्स डार्विन याने बघा उत्क्रांतीवाद हा बघा मांडलेला तो सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झालेला तो कायदा आहे? बघा, सती प्रतिबंधक बघा हा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये बघा तो संमत झालेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले? बघा, भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झालेलं आहे? बघा, या ठिकाणी 26 जानेवारी सन 1950 ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी? बलवंतराय मेहता यांच्या बघा शिफारशींना बघा पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहा बलवंतराय मेहता बघा यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव दिले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? बघा, जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळ यांची या ठिकाणी सचिव असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची निशाणी असते? बघा, शुद्ध सोने ओळखणे त्यावर बघा या ठिकाणी हॉलमार्क या प्रकारची निशाणी असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री बघा लंकेची पार्वती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे।
गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअरवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। विषय क्रमांक पुढचा बघा वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आले बघा वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये दाखल झाले होते बघा वास्को द गामा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1458 मध्ये बघा कालिकत या बंदरामध्ये आले होते। विषय क्रमांक पुढचा बघा चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची बघा चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील वृक्षतोड संवर्धन ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात बघा नॅशनल डिझास्टर अथॉरिटी मॅनेजमेंट यांचे बघा प्रमुख हे पंतप्रधान बघा यांचे प्रमुख असतात। विषय क्रमांक पुढचा बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये बघा नायट्रोजन हा बघा प्रामुख्याने बघा भरला जाणारा वायू आहे। विषय क्रमांक पुढचा भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील राष्ट्रपती बघा हे भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात। विषय क्रमांक पुढचा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित किंवा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। विषय क्रमांक पुढचा बघा उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा दाल आणि उलर बघा ही गोड्या पाण्याचे बघा सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा ललिता बाबर हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची बघा ललिता बाबर बघा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक धावणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक लोखंडाचे चणे खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे लोखंडाचे चणे खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा लोखंडाचे चणे खाणे म्हणजे भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। विषय क्रमांक पुढचा बघा तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो बघा या ठिकाणी अधोरेखित या ठिकाणी नामाचा या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा कुंभकर्ण या ठिकाणी बघा अधोरेखित बघा या ठिकाणी शब्द आहे नामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा सामान्य नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक लोक आयुक्त पद हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे लोक आयुक्त हे पद बघा सन 1972 या वर्षी बघा लोक आयुक्त पद बघा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेलं पद आहे। विषय क्रमांक पुढचा बघा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा मराठी वृत्तपत्राचे बघा जनक असे बाळशास्त्री जांभेकर यांना बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा देव या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला अनेक वचन करायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या देव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भाववाचक सर्वनाम या ठिकाणी या प्रकारचा तो सर्वनामाचा प्रकार नाही। विषय क्रमांक पुढचा बघा विभक्तीचे एकूण
किती प्रकार आहेत? बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा विभक्तीचे बघा एकूण 8 प्रकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वारकरी बघा चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातलेला आहे? बघा संत तुकाराम महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंद्र या शब्दासह समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा देवेंद्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा विधान परिषद अस्तित्वात नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? बघा गुजरात या राज्यामध्ये बघा विधान परिषद बघा अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक पुढचा ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशास ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशा बघा या ऑगस्टा वेस्टलँड बघा हे प्रकरण खालीलपैकी कशा संदर्भामध्ये प्रकरण आहे? बघा हेलिकॉप्टर खरेदी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा पारा या ठिकाणी गटामध्ये बघा न बसणारा शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? बघा महाराष्ट्रामध्ये बघा कुंभमेळावा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी भरतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो कालवा आहे? बघा इंदिरा गांधी बघा हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो कालवा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली? बघा भारतामध्ये सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली होती? बघा पंजाब राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्बनचं सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणतं रूप आहे? बघा कार्बनचं बघा सर्वात शुद्ध रूप बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा बघा कार्बनचं सर्वात या ठिकाणी शुद्ध रूप आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आनंदमठ बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली? बघा आनंदमठ बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिलेली कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा भारताची बघा पहिली रेल्वे बघा मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? बघा सन 1853 या वर्षी बघा भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे बघा सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अण्णा हजारे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला? खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा मृत समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या बघा रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी आहेत ज्या पेशी बघा शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करतात? बघा पांढऱ्या बघा रक्तपेशी असतात शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार बघा विरोधी दिवस 12 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं मूळ गाव कडगुण ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वडाच्या पारंब्या हा झाडाचा खालीलपैकी कोणता अवयव आहे? वडाच्या पारंब्या बघा हा झाडाचा मूळ या ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? बघा तलावांची बघा सर्वात जास्त संख्या बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा तलावांची सर्वात जास्त संख्या आहे. प्रश्न क्रमांक बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा बघा गोपाळ गणेश आगरकर यांचे या ठिकाणी टेंभू सातारा या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक बघा, नीरा नरसिंहपूर बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नीरा नरसिंहपूर बघा हे तीर्थक्षेत्र पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? तर राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निढळ बघा निढळ म्हणजे कपाळ. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं. जाणून घ्यायची इच्छा असलेला बघा जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिभेला हाड नसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं. जिभेला हाड नसणे बघा जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? बघा मोक्का हा कायदा बघा संघटित गुन्हेगारी बघा मोक्का हा कायदा यांच्या विरुद्ध हा वापरला जातो. बघा प्रश्न क्रमांक, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा लिंबाच्या रसामध्ये बघा लिंबाच्या रसामध्ये बघा सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते. प्रश्न क्रमांक बघा, धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? धर्मतरची खाडी बघा धर्मतरची बघा खाडी बघा रायगड या जिल्ह्यामधली खाडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, IMP PDF व सर्व काही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.